मुसळधार पावसानंतर खरीप पिकाचं बीड जिल्ह्यात संपूर्ण नुकसान झालं होतं. त्यानंतर बघितलं गेलं तर फळबागाचं देखीलही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी सध्या मोसंबीच्या या फळबागेमध्ये अक्षरशः हाताला आलेली जी मोसंबी आहे, अतिवृष्टीमुळे अक्षरशः पाणी जास्त झालं, त्यामुळे अशा पद्धतीनं हे जे झाड आहे आता पिवळसर पडलेलं आहे. ही परिस्थिती याच्याच झाडाची नाही, तर जर संपूर्ण परिसरात बघितलं तर दुसरं हे झाड आहे, तर अक्षरशः याचे फळं जे आहेत ते गळून पडलेले आहेत. त्यामुळे एखाद्या वांज असलेल्या सारखं हे झाड उभं आहे. बाजूला जे शेतकरी आहेत ते हतबल झालेले आहेत. खाली जर बघितलं तर अशा पद्धतीनं सडा इथं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मोसंबी आहे का लिंबू आहे यातला फरक कळत नाही, कारण पाणी एवढं झालं. पाणी जास्त झाल्यामुळे हे मुळं जे आहेत ते मुळं अक्षरशः जळून गेलेली आहेत. त्यामुळे 7 वर्षापूर्वीची ही जी बाग आहे आता ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 12 लाखाचं कर्ज काढून या शेतकऱ्यानं या ठिकाणी ही फळबाग तळहाताच्या फोडासारखी जपवली. माझ्यासोबत हे शेतकरी आहेत. बाबा, नाव काय तुमचं? देवीदास पुंजाराम लाटे. बरं, कसं केलं होतं? किती वर्षापूर्वीची ही ही फळबाग होती? ही किती कर्ज काढलं? 7 वर्षी FDCचं कर्ज काढले. आता 12 लाखावर कर्ज गेलं. 1 रुपया ही उत्पन्न नाही. आता ही कोणती यंदा उत्पन्न व्हायचं तर ही अशी परिस्थिती झाली. आणि मग हे जे आहेत ते अशा पद्धतीनं का झाले ते? हे असं त्याच्या रोग आला, पाण्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे खालून मुळं सळली त्याची. अच्छा. आणि मुळं सळल्यामुळे मग त्याला वर आप करावा लागला. हां हां, एखाद्या लिंबासारखं दिसतंय. नाही नाही, लिंबा मग त्याच्यामुळेच हे झालं ना, बारीक मग त्याला अवसनच राहिलं ना, खाली मुळं सळले त्याच्यामुळे वर अवसनच नाही राहिलं, त्याचं निरूज झालं झाड. कितीचं नुकसान झालं तुमचं? आता जवळजवळ नाही म्हणलं तर 10 लाखाच्या मोर नुकसान झालं. वर्षाला मला 2 लाख रुपये खर्च येतोय आणि पूर्ण बँकेचंच कर्ज काढून मी बाग लावले. मग आता हे कर्जाचं कसं करताय? मागे काय जातं तुम्ही? कर्जाचं कसं करताय आता तुमच्या? मग आता कर्जाचं काय नाही की ह्याच्याच जीवावर होतं कर्ज. आता हेच नाही आल्यानंतर आम्ही कर्जाचं काय, आता ह्याची मदत आम्हाला कोणाची काही तरी व्हायलाच पाहिजे ना, नाही तर मग बाकी काय दुसरा पाय. आता हे जे पिवळसर पडतात हे पानं, हा. हे पान आता पिवळसर पडते, माझ्या हातात आलेलं आहे. हा, ती निख्या पाण्यामुळे अपकार झाला त्याला. आणि मग यानंतर आता हे झाड सुरक्षित राहील असं वाटतंय? नाही नाही, झाड लगेच जळत आहे. ते काय झाड जळले तर पार 3रा हिस्सा झाडं गेली तर. हां हां. खालून मूळ सडे की त्याला काही मोर अवसनच नाही राहिलं. मुद्दाच मुळाच आहे त्याचा. मूळ सडे की संपलंच त्याचं, मग झाडच वाळत आहे. मग त्यानंतर झाड वाळल्यानंतर कसं करणार? मग आता झाड वाळल्यानंतर बाकीचं आता येलच नाही ना. बाकी काय करणार आम्ही झाड वाळल्यानंतर? बाकी आता डोकं आमचं कामच करीत नाही ना. बँकेचं कर्ज काढायचं का झाडं आणायचे का दुसरे लावायचे? बरं, दुसरे लावा तर ह्याचीच परिस्थिती अशी म्हणल्यानंतर दुसरे झाडं लावणं करायचे तरी काय? त्याच्यामुळे आम्हाला काही डोक्यात काही येतच नाही. बाकी येऊन जाऊन की आपल्या रानातच असे फिरवतात येड्यासारखे, की आपल्या तोडीत येड लागलं. काही मागणी आहे सरकारकडे? सरकारने त्यांच्या हिशोबाने तात्काळ आम्हाला मदत करावा आणि या बँकेवाल्याने बी काही आमची दक्षता घ्यावा, असं आमचं मत आहे. इतक्याला नुकसान जर होत असलं तर काय करायचं शेतकऱ्यांनी? गतवर्षी काय परिस्थिती होती? गतवर्षी पाऊसच नाही, गतवर्षी काय पिकत नाही कुठलं, गतवर्षी बी हीच परिस्थिती ना. टँकरने पाणी टँकरने पाणी घालून याला हे केलंय आणि यावर्षी अशी परिस्थिती आहे. कोणी हे पंचनामा करण्यासाठी फळबागाचं कोणी बांधावर आलं होतं इथं? नाही आलं सध्या कोणी. सध्या काय कोणीच आलं नाही फळबागाकडे. आतापर्यंत कोणी नाही आलं. बघा, हे विदारक परिस्थिती जी आहे बीड जिल्ह्यातली आहे. एकीकडे मंत्री महोदय सांगतात की सरसकट आम्ही तात्काळ मदत करू, दुसरीकडे अशा पद्धतीनं हे जे फळबाग आहेत ते अखेरची घटका मोजताना दिसत आहेत. हे जे झाड आहे आता हे कुठल्याही कामाचं राहिलेलं नाही. साधारणतः 8 ते 10 दिवसात हे झाड पूर्णपणे मुळासकट उद्ध्वस्त होऊन जाईल. शेतकऱ्यांनी 12-12 लाख रुपयेचं कर्ज काढलंय. आता पुढे जगायचं कसं हा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता आता मदत आणि मदत देणं हे जे आहे ते आता सध्या प्रशासनाचं काम आहे. त्यामुळे शासनानं पुढाकार घेऊन झाडं तर गेली, पीक पाणीही गेले, आता शेतकरी वाचवण्यासाठी आता त्यांनी आटापिटा केला पाहिजे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.